नमस्कार शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये सगळ्यात शेवटची फवारणी आणि त्यामध्ये आपण जी तिसरी फवारणी घेतो, तर त्यामध्ये आपल्याला जो राजमा पिकाचा जो दाणा आहे तर तो चांगल्या पद्धतीने भरावा, त्यामध्ये वजन चकाकी चांगली यावी यासाठी आपल्याला त्यामध्ये फवारणी घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, त्याच फवारणीची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, आपल्याला राजमा पिकामध्ये दाण्याचं जे वजन आहे, चकाकी आहे किंवा त्याला जी फुगवण आहे तर ती चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी मित्रांनो, आपल्याला जे 05234 आहे तर ते आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे. किंवा मित्रांनो, जे 13045 आहे विद्राव्य खत, तर ते आपण 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊ शकता. किंवा मित्रांनो, त्यामध्ये जे पोटॅशियम सोनाइट आहे, पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर, तर मित्रांनो याचा सुद्धा वापर आपण जे की आपल्याला दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण घेऊ शकता. तर मित्रांनो, पोटॅशियम सोनाइट जर आपण घेतलं, त्यामध्ये मॅग्नेशियम आणि जे सल्फर आहे तर त्याची पूर्तता करतं. त्यामध्ये प्रोटीन जे आहे तर ते वाढवण्याचं काम सल्फर करत असतं. मित्रांनो, जे पोटॅशियम सोनाइट आहे तर ते आपण घेऊ शकता, तर ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी. तर मित्रांनो, यामधल्या 3 विद्राव्य खत जे आहे तर त्यामधलं एक कोणतं विद्राव्य खत घेऊन आपण त्यामध्ये फवारणी करू शकता. मित्रांनो, ज्यावेळेस आपली दाणा भरण्याची अवस्था असते, ज्यावेळेस आपले राजमा पिकाचे शेंग अवस्थेमध्ये आपलं राजमा पीक जात असतं, तर त्यावेळेस आपल्याला जे की आळीचा त्यामध्ये अटॅक बघायला मिळत असतो. त्यामध्ये जी शेंग पोखरणारी आळी आपल्याला बघायला मिळते. मग मित्रांनो, या आळीला नियंत्रित करण्यासाठी यामध्ये लॉंग टर्म आपल्याला त्यामध्ये नियंत्रण होण्यासाठी त्यामध्ये जे कोराजेन आहे तर ते आपल्याला 5 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आळीचा त्यामध्ये नायनाट होईल. मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने फवारणी करायची आहे. मित्रांनो, आपल्याला जर त्यामध्ये एखादं बुरशीनाशक घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपण ट्युबिकॉनझोल सल्फर जे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो, ते आपल्याला 35 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण राजमा पिकामध्ये जर फवारणी केली तर आपल्याला भरपूर प्रमाणात त्यामध्ये दाणा फुगलेला दिसेल. त्याचबरोबर दाण्याचं वजन आणि चकाकी सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण ही फवारणी घेऊ शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.